लॉग इन करा मुंबईतक.in वर। MBBSला प्रवेश घेण्यासाठी नीट नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट देणं सक्तीचं आहे, तरच तुम्हाला MBBS साठी प्रवेश मिळू शकतो। पण या नीट परीक्षेविरोधात तामिळनाडू सरकारने एक विधेयक मंजूर करून घेतलंय आणि 12वीच्या गुणांआधारेच वैद्यकीय प्रवेश दिले जातील अशी त्याच्यात तरतूद आहे। तामिळनाडू सरकारने हा निर्णय का घेतला असेल? आता त्यांच्या सरकारकडून तर याच्यामागे कारणं सांगितली जात आहेत की तामिळनाडूतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा खूप मोठा फटका बसतोय नीट परीक्षेमुळे। तो कसा हे आपण पाहणारच आहोत। पण याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा असा काही निर्णय घेतला जाऊ शकतो का? नीट परीक्षा नेमकी काय असते, त्याच्या अंतर्गत प्रवेश कसे दिले जातात आणि त्या परीक्षेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नेमका काय फटका बसतो, ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। तामिळनाडूचा सत्ताधारी पक्ष DMKच्या जाहीरनाम्यातच नीट परीक्षेतून सूट देण्याचं वचन होतं। त्यासाठी सत्तेत आल्यानंतर DMK सरकारने निवृत्त न्यायाधीश AK राजन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली, जी हे पाहणार होती की नीट परीक्षेमुळे तामिळनाडूतील सामाजिकदृष्ट्या मागास वर्गाला किती फटका बसतोय। एका महिन्यानंतर या समितीने आपला रिपोर्ट दिला आणि तेवढ्यातच तामिळनाडूत नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या भीतीने विद्यार्थ्याने आत्महत्या केली। हा मुद्दा विधानसभेत सुद्धा उपस्थित झाला, त्यांचं विधिमंडळ अधिवेशन सुरू होतं त्याच्यात उपस्थित झाला। विरोधी पक्ष AIADMKने सरकारला घेरायला सुरुवात केली आणि सरतेशेवटी नीट परीक्षेतून सूट देऊन 12वीचे गुण ग्राह्य धरले जातील असं विधेयक मंजूर करण्यात आलं, ज्याला AIADMK आणि काँग्रेसचा सुद्धा पाठिंबा मिळाला। पण तामिळनाडूत सरकारने जी समिती स्थापन केलेली त्याच्यातला जो अहवाल होता त्याच्यातले अनेक मुद्दे हे महत्त्वाचे आहेत, जे महाराष्ट्रातली कदाचित ग्रामीण जनता सुद्धा आपल्याशी रिलेट करू शकते। सगळ्यात पहिला मुद्दा की 2017-18 मध्ये नीट परीक्षा सुरू झाल्यापासून तामिळनाडूत ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील आणि तामिळ माध्यमातील शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांची मेडिकल कॉलेजमधली संख्या ही कमालीने घटू लागली। ग्रामीण भागातून मेडिकल कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे 61% 50% घसरलं। सरकारी शाळांमधून मेडिकलला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण आधीच कमी होतं, म्हणजे साधारण 1.12% इतकंच होतं, पण नीट परीक्षा सुरू झाल्यापासून ते अगदी 0.16% घसरले। सरकारच्या समितीने ही माहिती दिली आहे की नीट परीक्षेमुळे इंग्रजी माध्यमातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 85% 98% पोहोचली आहे। हाच विचार जर तामिळ माध्यमातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा केला तर हे प्रमाण 14% 2% घसरले। म्हणजे बघा, इंग्रजी माध्यमातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मेडिकल कॉलेजेसमध्ये वाढू लागली आणि तीच जे विद्यार्थी आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेत होते, जे ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन येत होते, त्यांची संख्या मात्र घसरू लागली। यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे CBSE बोर्डातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण। हे प्रमाण सुद्धा नीट परीक्षेमुळे वाढू लागले आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नीटसाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो साधारण CBSE अभ्यासक्रमाच्या जवळ जाणार आहे आणि कदाचित यामुळेच तामिळ माध्यमातील किंवा तामिळनाडू बोर्डातून मेडिकल कॉलेजेसमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे कमी होत चाललंय। कारण ह्याच्यात आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे की एखादा विद्यार्थी या CBSE बोर्डातून शिकून न आलेला असेल, तो तामिळ माध्यमातला असेल किंवा त्यांच्या स्टेट बोर्डचा असेल, तर CBSE बोर्डासारखाच अभ्यासक्रम असणारी नीट परीक्षा ही त्याच्यासाठी कदाचित अवघड ठरू शकते आणि त्याच्यासाठी जर क्लासेस लावण्याचा विचार करायला घेतला तर ते प्रत्येक गरीब मुलाला शक्य होईलच असं आपण सांगू नाही शकत। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार नीट ही एकमेव परीक्षा आहे ज्याद्वारे तुम्ही MBBS साठी ॲडमिशन घेऊ शकता। याआधी राज्य सरकारच्या बोर्डातील मार्कांवर प्रवेश मिळत असत, त्यामुळे अगदी ग्रामीण भागातून आलेले मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्यांचं सुद्धा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याचं प्रमाण हे जास्त होतं आणि हाच पॅटर्न पुन्हा सुरू करण्यासाठी तामिळनाडू सरकारने 12वीच्या गुणांवर प्रवेश देणारं विधेयक मंजूर करून घेतलंय आणि हे विधेयक संमतीसाठी आता राष्ट्रपतींकडे जाणार आहे। आता राष्ट्रपतींकडे का जाणार आहे तर जो विषय कॉन्करंट लिस्टमध्ये असतो, म्हणजे जो विषय राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्याही अखत्यारीतला असतो, त्या विषयासंदर्भातलं जर कुठलं विधेयक असेल तर ते राष्ट्रपतींकडून सुद्धा मंजूर करून घेणं गरजेचं असतं, जेणेकरून पुढे जाऊन त्याच्यात कुठला अडथळा येऊ नये। आता जरी हे विधेयक राष्ट्रपतींकडे गेलेलं असलं तरी 2017 मध्ये सुद्धा AIADMKने हाच प्रयत्न केलेला होता, पण तेव्हा राष्ट्रपतींनी हे विधेयक नामंजूर केलेलं। पण जी परिस्थिती तामिळनाडूत आहे, साधारण हीच परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा असू शकते। महाराष्ट्रातल्याही ग्रामीण भागातून वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा असा निर्णय घेण्यात यावा का, हा एक प्रश्न उपस्थित होतो। याच विषयावर आम्ही अमरावतीतल्या पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर अनिल देशमुख यांना विचारलं, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तामिळनाडूत
अशा प्रकारे नीटमधून सूट देण्याचा निर्णय घेणं म्हणजे एक प्रकारे आपण पळवाट काढल्यासारखं होईल। नीटमधून सूट देण्यापेक्षा आपण ग्रामीण भागात आपलं शिक्षण किती चांगल्या प्रकारे पोहोचवू शकतो, किती मजबूत करू शकतो यावर लक्ष देणं गरजेचं आहे। महाराष्ट्रात ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी नीट आणि UPSC सारख्या परीक्षांची तयारी करण्यासाठी बऱ्याचदा शहरांमध्ये येतच असतात। त्यामुळे महाराष्ट्रात अशा प्रकारे निर्णय घेण्याची गरज आहे असं वाटत नाही। मातृभाषेत जरी परीक्षा घ्यायचं ठरवलं तरी पुढे जाऊन वैद्यकीय शिक्षण हे शेवटी इंग्रजी भाषेतच होतं। त्यामुळे परीक्षा रद्द करणं किंवा सूट देणं असे विचार करण्यापेक्षा आपण अशा परीक्षांसाठी आपली शिक्षण पद्धती, आपली व्यवस्था किती जास्त बळकट करू शकतो यावर भर दिला पाहिजे। हाच प्रश्न आम्ही नीट उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही विचारला। तेव्हा त्यांनी सांगितलं, मातृभाषेतून शिक्षण घेणारे किंवा ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा कठीण जाते। इंग्रजीतला शब्दभांडार आणि संवाद साधताना अशा विद्यार्थ्यांना अडचणी येतात। पण यासाठी परीक्षा पद्धत बंद किंवा रद्द करण्यापेक्षा दूरदृष्टीचा विचार करता प्राथमिक शिक्षण पद्धतीत सुधारणा आणण्याची गरज आहे। आता नीट परीक्षा नेमकी काय आणि त्याचे प्रवेश कसे होतात ते पहा। नीट परीक्षा म्हणजे काय तर जर तुम्हाला वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असेल, MBBS ची डिग्री घ्यायची असेल, त्याचं शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला नीट परीक्षा ही द्यावीच लागते। त्याच्या पलीकडे जाऊन कुठली परीक्षा नाहीये ज्याच्या थ्रू तुम्हाला MBBS ला ॲडमिशन मिळेल। त्यामुळे देशभरात एकच सिस्टीम ठेवण्यात आली आहे, नीट परीक्षा, जेणेकरून तुम्हाला MBBS ला ॲडमिशन देता येईल। आता ह्याच्यासाठी 2 कोटा असतात, एक असतो ऑल इंडिया कोटा आणि एक असतो स्टेट गव्हर्नमेंटचा कोटा, राज्य सरकारचा कोटा। ऑल इंडिया कोटामध्ये 15% असतात जागा, ज्या देशभरातल्या कुठल्याही राज्यातले विद्यार्थी हे दुसऱ्या राज्यात जाऊन सुद्धा प्रवेश घेऊ शकतात। म्हणजेच जेव्हा नीट परीक्षेचे निकाल लागतात तेव्हा सगळ्यात पहिले सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं म्हणजे केंद्र सरकारकडनं एक लिस्ट जारी केली जाते जी मेरिट बेसिसवरच असते। ते 15% ते प्रवेश हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून होत असतात। म्हणजे महाराष्ट्रातला विद्यार्थी गुजरातमध्ये प्रवेश घेऊ शकतो, तामिळनाडूत घेऊ शकतो, बंगालमध्ये जाऊन सुद्धा घेऊ शकतो। आणि हे 15% प्रवेश झाले की मग उरतो 85% वाटा तो स्टेट गव्हर्नमेंटचा राहतो। म्हणजेच काय ते हे प्रवेश झाल्यानंतर राज्य सरकारची एक यादी निघते, ते सुद्धा मेरिट बेसिसवर असते आणि त्याच्यात रिझर्वेशन सुद्धा असतं। आता स्टेट गव्हर्नमेंटमधले प्रवेश म्हणजे काय तर मुंबईतला विद्यार्थी नागपूरमध्ये जाऊ शकतो, नागपूरचा विद्यार्थी अमरावतीत जाऊ शकतो। अशा प्रकारे नीट परीक्षा असते आणि त्याच्या अंतर्गत ह्या प्रवेश प्रक्रिया पार पडतात। पण ह्याच्यानंतर मूळ प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे की जर तामिळनाडू सरकारने नीट परीक्षा रद्दच करून टाकली तर मग महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला तामिळनाडूत जाऊन प्रवेश घ्यायचा असेल तर मग त्याचे नीटचे गुण हे ग्राह्य धरले जाणार का, हा एक प्रश्न पडतो। दुसरा प्रश्न हाही पडतो की अशा प्रकारे केंद्रीय पातळीवर होणारी परीक्षा रद्द करण्याचा अधिकार हा राज्यांना किती असतो। जसं आपण मगाशी म्हटलं की प्रेसिडेंटने गेल्या वेळेला सुद्धा हे विधेयक नामंजूर केलं होतं, त्यामुळे ते आता सुद्धा मंजूर होईल की नाही हा सुद्धा प्रश्न आहे। आणि जर तसं मंजूर झालं तर मग बाकीची राज्य सरकारं सुद्धा तशी पावलं घेणार का, कारण की प्रत्येक राज्यातच ही परिस्थिती असू शकते की त्यांच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना CBSE बोर्डासारखी तयारी करणं किंवा तेवढ्या जड पातळीवरचं इंग्रजी भाषेतलं शिक्षण घेणं कदाचित शक्य होणार नाही। प्रत्येक विद्यार्थ्याला तसे कोचिंग क्लासेस लावणं सुद्धा कदाचित शक्य होणार नाही। त्यामुळे जर तामिळनाडूचं विधेयक जर मंजूर झालं तर बाकीच्या राज्य सरकारांची भूमिका काय असेल ती सुद्धा पाहावी लागेल। तामिळनाडू सरकारच्या समितीत एक मुद्दा हाही उपस्थित झाला होता की जे विद्यार्थी आपल्या मातृभाषेत शिक्षण घेत होते, जे स्टेट बोर्डाकडून येत होते, त्यांचं प्रमाण नीटच्या परीक्षेमुळे वैद्यकीय प्रवेशमध्ये घेण्याचं किंवा वैद्यकीय शिक्षण घेण्याचं प्रमाण हे घटत चाललंय। हीच परिस्थिती देशातल्या अनेक राज्यांमध्ये असू शकते किंवा हा एक पॅटर्न सेट व्हायला नको की जे इंग्रजी भाषेतनं शिक्षण घेत आहेत त्यांना अशा एक्झाम देणं खूप सोपं होऊन जाईल आणि जे व्हर्नॅक्युलर मीडियममधनं म्हणजे आपापल्या मातृभाषेतनं शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी या सगळ्या परीक्षा कठीण होऊन बसणं हा एक पॅटर्न व्हायला नको, ह्याचा सुद्धा विचार कुठेतरी सरकारी पातळीवर करण्याची गरज आहे। तुर्तास तरी महाराष्ट्र सरकार या संदर्भात कुठला निर्णय घेतंय का हे पाहावं लागेल। आतापर्यंत तरी अशी कुठली भूमिका महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आलेली नाही, पण कदाचित जर तामिळनाडूचं विधेयक मंजूर झालं तर कदाचित त्याचे पडसाद देशभरात सुद्धा उमटू शकतात। तुमचं या सगळ्यावर काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करू शकता। ही सविस्तर माहिती कुठे वाचायची असेल तर mumbaitak.in या आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या। लॉग इन करा mumbaitak.in वर।